अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आज दर्श अमावस्या आहे। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासून अमावस्येच्या सेवांची उपायांची सुरुवात झाली असेल। कुणी आपल्या घरामध्ये होम हवन केलं असेल, कुणी पूजा पाठ केलं असेल, कुणी उतारे केले असतील। प्रत्येकाच्या यथाशक्तीनुसार काही ना काही नक्कीच केलं असेल। पण ज्यांना काही केल्या वेळ मिळाला नसेल किंवा इच्छा असूनही ज्यांना काही जमलं नसेल, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज अमावस्येला रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक वस्तू आपल्या सोबत आपल्या जवळ ठेवा। अमावस्येपासून ही एक वस्तू तुम्ही रात्री झोपताना तुमच्या सोबत तुमच्या जवळ ठेवली तर कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही, कुठलीही बाधा तुमच्या अवतीभोवती फिरणार नाही। बघा, ही एक वस्तू रात्री झोपताना तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा दूर होईल, बाहेरील बाधा दूर होईल, वाईट शक्तींचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्यात सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती होईल। अमावस्या तिथी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रूला नष्ट करण्यासाठी, आपल्याला एखादा व्यक्ती खूप त्रास देत असेल किंवा आपल्यावरती सतत करणी बाधा करत असेल, जादूटोणा करत असेल किंवा काहीतरी शत्रुत्व करून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याच कुटुंबातील आपल्याच घरातील व्यक्ती आपल्याला काहीतरी त्रास देऊन म्हणजे आपल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा सगळ्या दोषांचं निवारण करण्यासाठी, वाईट शक्तींना आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी बघा अमावस्येचा दिवस हा खूप प्रभावी असतो। आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा रात्री अगदी तुम्ही 11-12 जेव्हा कधी तुम्ही झोपायला जाता त्या वेळात तुम्हाला करायचा आहे। आता सगळ्यात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे आपल्या घरात असणारं जे काळं मीठ, बघा ज्याला सेंद्रिय मीठ असेही म्हणतात, ब्लॅक सॉल्ट असेही म्हणतात। तुम्हाला थोडंच एक चिमूटभर काळं मीठ घ्यायचं आहे। ज्यांच्याकडे काही केल्या काळं मीठ नसेल तर त्यांनी खड्याचं जे मीठ असतं त्या खड्याचं मीठ घेतलं तरीही चालेल। म्हणजे 2 ते 4 खडे तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडात घ्यायचे आहेत। काळं मीठ घेतलं असेल तर एक खडा तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 7 काळी मिरी ठेवायची। किती? 7 काळी मिरी आणि मिठाचा खडा, दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट तुम्हाला बांधायच्या आहेत। त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक दिशेला, ज्या 4 दिशा आहेत या 4ही दिशांना या दोनही गोष्टी स्पर्श करायच्या आहेत। बघा, मिठात आणि काळ्या मिरी लवकर नकारात्मकता शोषते। बाधा किंवा वाईट शक्तींचा काही वास असेल तर जेव्हा आपण काळी मिरी आणि मीठ आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा त्या बाधा दूर होतात, वाईट शक्ती नष्ट होतात आणि नकारात्मकता असेल तर तीही आपल्या आयुष्यातून कायमची दूर होते। म्हणून या दोनही गोष्टी त्या काळ्या रंगाच्या कपड्यात घट्ट बांधून तुम्हाला घरातल्या 4ही कोपऱ्यांना फिरवायच्या आहेत। आपल्या उजव्या हातामध्ये या दोनही गोष्टी आपल्याला घेऊन आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आज अमावस्येला रात्री झोपताना हे काळं मीठ किंवा मिठाचा खडा आणि त्यासोबत घेतलेली काळी मिरी दोनही गोष्टी रात्री झोपताना उशीखाली ठेवायच्या आहेत। जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी उठाल म्हणजे उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर उठल्यानंतर या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या उशीखालून तुम्हाला काढायच्या आहेत, ठीक आहे। आणि घराच्या बाहेर तुम्हाला जिथे कुठे मोकळी जागा वगैरे दिसेल तर त्या ठिकाणी किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला या दोनही गोष्टी फेकून द्यायच्या आहेत। कापडासकट फेकून द्यायच्या आहेत। फक्त लक्षात ठेवा, सूर्यास्ताच्या आधी लवकर उठा, 5:30-6 या दरम्यान आवर्जून उठा, सगळ्यांच्या आधी उठा, घराच्या बाहेर जा आणि हे फेकून द्या। घरात येण्यापूर्वी मगभर पाणी आपल्या पायावरती स्वच्छ म्हणजे आपल्या पायावरती पाणी घ्या, स्वच्छ पाय धुवा आणि त्यानंतर घरात या। हा उपाय केल्यानंतर कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरात वास करत असेल तर ती या गोष्टीसोबत घराच्या बाहेर जाईल, शत्रूचा त्रास कमी होईल आणि जी काही तांत्रिक बाधा तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तीही दूर होईल। त्यानंतरची दुसरी वस्तू जी आहे ती देखील शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी आहे। यासाठी तुम्हाला लागणार आहे एक जायफळ। बघा, जायफळ जे नकारात्मकता संपवण्यासाठी, शत्रूचा नाश करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं। एक जायफळ घ्यायचं आहे आणि जायफळाच्या वरती पेनाने, मार्करने, कोळशाने तुम्हाला शत्रूचं नाव लिहायचं आहे। कुठल्याही बाजूने तुम्ही लिहू शकता, फक्त
फक्त पेनाने तुम्हाला त्या जायफळावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर हे जे जायफळ आहे हे स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे तुम्हाला 7 वेळा ओवाळायचं आहे. उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे 7 वेळा ओवाळून झालं की त्यानंतर हे जायफळ तुम्हाला आज रात्री आपल्या उशीखाली ठेवायचं आहे. जिथे तुम्ही झोपाल तिथे उशीखाली ठेवायचं आहे. आजपासून तुम्हाला कमीत कमी 21 दिवस हे जायफळ उशीखालून हलवायचं नाही, काढायचं नाही. बेडखाली कुठेही तुम्ही ठेवा, फक्त झोपता त्या ठिकाणी ठेवा. 21 दिवस झाल्यानंतर हे जायफळ तुम्ही काढू शकता आणि घराच्या बाहेर कुठेही तुम्ही ते टाकून देऊ शकता. 21 दिवसांमध्ये तुम्हाला असणारी बाधा, शत्रूचा त्रास सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होईल. कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तुम्हाला याने खूप चांगला अनुभव येईल. त्यानंतरची तिसरी गोष्ट बघा, अमावस्येच्या दिवशी म्हणजे आज रात्री झोपताना तुम्हाला एक लोखंडाची वस्तू घ्यायची. एक लोखंडाची वस्तू आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक छोटंसं मोरपीस आणि लोखंडाची वस्तू, दोनही गोष्टी जर तुम्ही अमावस्येला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवल्या तर तुम्हाला पडणारी जी वाईट स्वप्न असतील त्यातून तुमची मुक्तता होईल. सतत दचकणं किंवा भीती वाटणं, रात्री बेचैन होणं, अशा काही समस्या असतील तर त्यातूनही तुमची मुक्तता होईल. त्यानंतरची पुढील जी वस्तू आता मी तुम्हाला सांगणार आहे ही ऐश्वर्य प्राप्तीसाठी आहे, कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मीसाठी समर्थक आहे. अमावस्येच्या दिवशी बघा आपण लक्ष्मीचं पूजन करतो, लक्ष्मीला समर्पित असणाऱ्या असंख्य गोष्टी करतो. म्हणून काय करायचंय, अमावस्या तिथीला तुम्हाला एक छोटंसं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्या लाल रंगाच्या कापडामध्ये 1 रुपयाचा किंवा कुठलाही एक छान सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या सिक्क्याच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर लाल तांदूळ ठेवायचे. कुंकवात मिक्स केलेले लाल तांदूळ, सिक्का, लाल तांदूळ, दोनही गोष्टी लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत. आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ह्या दोनही गोष्टी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत. ऐश्वर्य, धनप्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अमावस्यापासून कमीत कमी 1, 2 ते 3 महिने तरी हा सिक्का आणि त्यासोबत असणारे हे तांदूळ आपल्याला कमीत कमी 1, 2 ते 3 महिने तरी आपल्यासोबत ठेवायचे. रात्री झोपताना ते उशीखाली ठेवा, सकाळी उठल्यानंतर ते आपल्या पर्समध्ये ठेवा. याने कधी पैशांची कमतरता भासणार नाही, बरकत येईल, पैशांची चणचण कमी होईल, ऐश्वर्याची प्राप्ती होईल. खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत बघा. यातील 1, 2 जसे जमतील तसे करा, नक्की करा. आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.